मान तालुक्याच्या दक्षिण भागातील पुकळेवाडी, विरळी आणि चिलारवाडी या गावाच्या डोंगर परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीमुळे परिसरातील वनसंपदा, जनावरांच्या चाऱ्यासाठी असलेले गवत आणि काही ठिकाणी झाडे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला विरळी बाजूकडून आग लागण्यास सुरुवात झाली। वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ही आग काही वेळातच पुकळेवाडी येथील सिद्धनाथ डोंगर परिसरात वेगाने पसरली। त्यानंतर हीच आग पुढे चिलारवाडी येथील एडोबा डोंगर परिसराकडे सरकल्यामुळे डोंगरावरील गवत आणि झाडांचे मोठे नुकसान झाले। दरम्यान या परिसरात असलेल्या पवनचक्कीच्या भागालाही आगीच्या ज्वालांनी वेढा दिला। अनेक किलोमीटरच्या परिसरात वनसंपदेचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। या आगीत लहान वन्य प्राण्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आग विझवण्यासाठी विरळी, पुकळेवाडी आणि चिलारवाडी या तिन्ही गावातील युवक आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले। मात्र वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे आग नियंत्रणात आणणे अवघड होत होते। काही ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। मात्र आग नेमकी कशी लागली याचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे। या घटनेमुळे परिसरातील खाजगी झाडे, गवत आणि काही पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।